या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि सर्व गुरुवर व तुम्हा सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना माझा प्रणाम। मी आज आपल्या समोर 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उभा आहे। आज दिवस तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या टप्प्याच्या उंबरठ्यावर उभा आहे। 10वीच्या बोर्डाची परीक्षा म्हणजे केवळ एक परीक्षा नसून तुमच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा व आत्मविश्वासाचा कस लावणारा क्षण आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही अभ्यास, सराव, परीक्षा आणि प्रॅक्टिकल्स यात मनापासून मेहनत घेत आहात। कधी ताण आला असेल, कधी भीती वाटली असेल, पण तरीही तुम्ही हार मानली नाही, हीच तुमची खरी ताकद आहे। लक्षात ठेवा, परीक्षा म्हणजे तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा निकाल नाही, तर ती फक्त तुमच्या तयारीचा एक भाग आहे। प्रश्नपत्रिका कितीही अवघड असली तरी शांत मनाने विचार करा, वेळेचे योग्य नियोजन करा आणि आत्मविश्वासाने उत्तरे लिहा। मी करू शकतो हा विश्वास मनात ठेवा। परीक्षेच्या काळात स्वतःची काळजी घ्या, पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या आणि सकारात्मक विचार ठेवा। शेवटच्या क्षणी घाई गडबड करू नका, जे येतं त्यावर विश्वास ठेवा। माझ्या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी माझ्याकडून व माझ्या 11वी विज्ञानच्या वर्गाकडून मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। आचार्य आदरणीय साबळे सर, आज आपण सर्व विद्यार्थी मित्र व विद्यार्थी मैत्रिणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आहात। निरोप द्यायचा कोणी, निरोप घ्यायचा कोणी, आपण सर्वजण निरोपाचेच धनी। प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच असं, मग तो शिक्षणाच्या प्रवाहातून असो, जीवनाच्या प्रवाहातून असो, आयुष्याच्या प्रवाहातून असो, पण प्रत्येक जण या ठिकाणून जात असतो। पण विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता आपल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी सदैव या शाळेच्या, या प्रवाहाच्या आठवणीत राहत असतात। पाठीमागच्या शुक्रवारी आता 12वीचा निरोप समारंभ झाला आणि मला बसल्या बसल्या त्या निरोप समारंभातील एक सहज गोष्ट आठवली। आपल्या शाळेचे माध्यमिक शिक्षक आदरणीय जाधव सर यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की जीन पियाजे, कोहलबर, जॉन डुई अनेक शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा अभ्यास करून पेपरला जातो। पण कधी कधी असं होतं, आपण अभ्यास केलेला असतो जॉन डुईचा, पेपर तो भरताच आणि त्यावेळेस पेपर सोडवण्याची परिस्थिती निर्माण होते। ही परिस्थिती निर्माण झाली असताना पेपर सोडवायचा कसं, तर आपण जे वर्षभर अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं समायोजन करायचं आणि समायोजन केल्यानंतर आपण तो पेपर सोडू शकतो। मला एक सहज गोष्ट आठवली। एकदा पुण्यामध्ये एक सर्कस आली होती। सर्कस आल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या प्राण्यांचे खेळ सुरू होते। एक छोटा मुलगा होता, सर्कसीच्या आदल्या दिवशी तो सर्कस पाहण्यासाठी जाणार होता, दुसऱ्या दिवशी सर्कस सुरू होणार होते। एक छोटा मुलगा आपल्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला बरोबर घेऊन गेला। सर्कसचा मालक मोठ्या हौशेने, मोठ्या आनंदाने त्या छोट्या मुलाकडे पाहत होता आणि हा छोटा मुलगा गेला आणि त्या सर्कसच्या मालकाला सांगू लागला की उद्या सकाळी जेव्हा तुमचा सर्कसचा प्रयोग सुरू होईल, त्या प्रयोगामध्ये सगळ्यात पहिला प्रयोग हा माझ्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लाचा होईल। सगळेजण हसायला लागले, अरे हा कुत्र्याचं पिल्लू हे काय प्रयोग करणार? त्यावेळेस त्या सर्कसच्या मालकाने विचारलं की तुझ्या कुत्र्याच्या पिल्लाकडे काय वैशिष्ट्य आहे, काय खासियत आहे ते आम्हाला सांग। हा छोटा मुलगा मोठ्या उत्सुकतेने सांगू लागला की माझा कुत्र्याचं पिल्लू आहे, पण ते पियानो वाजवतोय। माझं कुत्र्याचं पिल्लू आहे, ते काय करतंय, पियानो वाजवतोय। तो सर्कसचा मालक म्हणाला, ठीक आहे, तुझ्या कुत्र्याच्या पिल्लाला दाखव आम्हाला पियानो वाजवून। हा कुत्र्याचं पिल्लू पियानो वाजवायला सुरुवात केलं, सुमधुर असं संगीत यायला लागलं। मालकही खुश झाला, म्हणला चालेल, आपण सकाळी सकाळी काय करू, तुझ्या कुत्र्याच्या पिल्लाचा पहिला प्रोग्राम करू। पण त्याच वेळेस त्या कुत्र्याची आई आली आणि त्या कुत्र्याला घेऊन गेली। मालक पाहतच राहिला, अरे असं का झालं? तर त्या कुत्र्याची आई म्हणाली, अरे तू IT इंजिनियर व्हायचंय, तू कुठं पियानो वाजवतो? आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन गेली। विद्यार्थी मित्रांनो, आपली परिस्थिती अशीच आहे की आपल्या क्षमता, आपली जाणीव, आपल्या क्षमता ओळखा। आपल्या क्षमता ओळखल्यानंतर आपल्याला कुठे जायचंय। बऱ्याच वेळा असं होतं, एखाद्याला संगीतामध्ये आवड असते, तो डॉक्टर होण्याचा प्रयत्न करतो, आयुष्याचे 2-4 वर्ष निघून जातात आणि 2-4 वर्ष निघून गेल्यानंतर आपल्याला समजतं की आपली दिशा चुकली। सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दिशा समजली पाहिजे। आज तुम्ही 10वीला आहात, 10वी नंतर तुम्हाला विशेषाच्या अभ्यासक्रमाला निवडायचं आहे, त्यामधील आपल्या क्षमता शोधा। आपली जर क्षमता आर्टची असेल तर आपण आर्टला ऍडमिशन घ्या। आपल्या पालकांचा आग्रह असतो किंवा शेजारी पाजाऱ्यांचा आग्रह असतो, आपल्या मित्रांचा आग्रह असतो, त्याचा प्रयत्न करू नका। कारण काय होतं, आपली क्षमता ओळखा। आपली क्षमता जर फोर्समध्ये जाण्याची असेल
तर आपण डॉक्टर होण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्याला पोलीस व्हायचं असेल, एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल, एखाद्याला नर्स व्हायचं असेल, आपल्या सर्वप्रथम क्षमता ओळखा आणि त्या क्षमता ओळखल्यानंतर आपण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झालेला असतो. एका राजाकडे एक पोपट होता. तो पोपट सदैव खाऊन पिऊन मजेत राहायचा, मजेत बसायचा. त्यांनी आपल्या राजवाड्यातील आपल्या गावातील सर्व लोकांना सांगितलं की ह्या ज्या पोपट्याला जो कोण उडवील त्याला एक योग्य असं बक्षीस दिलं जाईल. गावातील सगळे आले, त्यांनी पोपट्याला उडवण्याचा प्रयत्न केला. पोपट फांदीवर बसूनच होता. सगळ्यांनी प्रयत्न केला, पोपट काय उडवला गेला. सरते शेवटी एक शेतकरी आला, तो राजाला म्हणाला मी प्रयत्न करू का. राजा म्हणाला सगळे प्रधान झाले, सेवक झाले, सगळे सैनिक झाले, एकालाही जमलं नाही, तू काय करणार आहे, बघ प्रयत्न करून. शेतकरी आला आणि तो पोपटच्या फांदीवर बसला, ती फांदीच मोडून टाकली आणि तो पोपट उडून गेला. तसंच आपल्या मनामध्ये न्यूनगंड असतो की मला जर कॉफी मिळाली, मला जर कोणी मदत केली तर आपण पास होऊ, असं काही नाही. आपल्या मनामधला न्यूनगंड काढून टाकला, मनामधला न्यूनगंड जर गेला तर आपण नक्कीच पास होणार आहे. आपला आत्मविश्वास, अपयशी कशाची पहिली पायरी आहे. एखादा प्रश्न चुकेल, चुकू द्या, काही अडचण नाही, पण राहिलेले जे 90 प्रश्न आहेत ते आपण नक्कीच बरोबर करू. त्यामुळे आपल्या मनामध्ये असणारा आत्मविश्वास आपल्या बरोबर घेऊन जा. परीक्षा ही परीक्षेसारखीच होणार आहे. परीक्षा ही परीक्षेच्या जागेवर होणार आहे. आपण आपल्या वर्षभर जे केलेलं योगदान आहे ते योगदान आपल्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. परीक्षा ही आपल्या जीवनाची परीक्षा नाही. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा येणार आहे. त्या परीक्षा आपण पास करत करत पुढे जाणार आहोत. मनुष्य आयुष्यभर शिकत असतो. ज्ञान हे अखंड तेवत ठेवत असतात. त्यामुळे आपण कुठल्याही परीक्षेला न घाबरता येणाऱ्या 2025 मध्ये जी SSC बोर्डाची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला आपण आनंदाने सामोरे जा. आपला अभ्यास वर्षभर जो आपण अभ्यास केलेला आहे त्याचं योगदान त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि ते नक्कीच तुम्ही भरभरून योगदान देऊन पुढील आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहे. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, शाळेच्या वतीने, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफच्या वतीने SSC बोर्डाला येणाऱ्या कालावधीत जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना माझ्या वतीने व सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. इयत्ता 10वीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक सर, माझे सहकारी शिक्षक वृंद, बंधू आणि भगिनी, तसेच माझ्या समोर बसलेले इयत्ता 1ली पासून ते 11वी पर्यंतचे सर्व माझे लाडके विद्यार्थी मित्र. बघा, आजचा दिवस हा इयत्ता 10वीच्या वर्गाचा निरोप समारंभ आहे. हा इयत्ता 10वीच्या वर्गातील जे काही विद्यार्थी आहेत यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस आहे. आजपासून तुम्ही असं मानलं जातं की ज्या दिवशी आपल्याला निरोप दिला की आपल्याला त्या ठिकाणाहून बाहेर पडावं लागतं. आज तुमचा शेवटचा निरोप समारंभाचा दिवस ठरलाय, म्हणून आजच ठरूया की आपण या शाळेच्या संबंधातून थोडंफार तुटत चाललोय. जसे आगगाडीच्या पुढच्या भागापासून जसे डबे निघत चालतात तसे एक एक डबे आपण मागे सोडत चाललोय. म्हणून आजचा जो काही निरोप समारंभाचा दिवस आहे हा इयत्ता 10वीच्या